अजितदादा नेहमीच सह्याद्रीसारखे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मागे उभे राहिले. पण आव्हाड यांनी अजितदादा यांचा कायमच तिरस्कार, दुस्वास, द्वेष केला. ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मागे नेहमीच सह्याद्रीसारखे ठामपणे उभे राहिले. पण जितेंद्र आव्हाड यांनी कायमच अजितदादांचा तिरस्कार, दुस्वास, द्वेष केला आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर जिल्हा समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी काल मध्यरात्री अजितदादांचे चित्र ट्विट केले होते. तेव्हा ते त्यांनी कोणत्या अवस्थेत केलं होतं हे माहीत नाही, पण त्यांनी अजितदादांना लवासा प्रकरणी, सिंचन प्रकरणी डिफेंड केल्याचा दावा केला आणि आपण कोणावरही व्यक्तिगत टीका करत नाही असे म्हटले. मुळात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना त्यावेळी महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हायचे होते. टीव्ही चॅनलवर आपला TRP वाढवायचा होता म्हणून ते प्रतिक्रिया देत होते. परंतु अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असताना 2009 ते 2014 साली आव्हाड यांच्या कळवा मुंब्रा या मतदारसंघात सर्वाधिक निधी दिला. त्यामुळे आव्हाड यांच्या मतदारसंघात विकासाची कामे झाली आहेत. व्यक्तिगत टीका आव्हाड यांनी नेहमीच केली आहे, पण जेव्हा त्यांच्यावर टीका होते तेव्हा ते बिथरतात, असे आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. टीका केलेली आहे. माननीय राजसाहेब ठाकरे यांचा चेहरा कशा प्रकारे दिसतो हे आपण काही वर्षांपूर्वी बोलला होतात. विधान परिषदेच्या उपसभापती माननीय नीलमताई गोरे यांनी किती वेळा आपल्या साड्या बदलल्या, अशा प्रकारचं आपण विधान केलं होतं. किरीट सोमय्या व त्यांच्या पत्नी मेघा सोमय्या यांना संडासातनं पैसे खाल्ले, अशा प्रकारचे आपण वैयक्तिक आरोप केले होते. आणि सर्वात घाणेरडा प्रकार आपण केला होता ज्यावेळेला चिक्की घोटाळा झाला होता. त्यावेळेला तो चिक्की घोटाळा दाखवण्यासाठी आपण चिक्की खाताना कशा प्रकारे वेडी वाकडी तोंड केली होती पंकजा मुंडे यांच्याबद्दल, हे जरा आठवा. त्यामुळे आपण महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांवर अत्यंत घाणेरडी, खालच्या पातळीची टीका आपण केलेली आहे. आज आपण म्हणालात की माननीय अजितदादांसाठी मी वारंवार टीव्हीवर गेलो. मी आपल्याला आठवण करून देतो की 2009ला ज्यावेळेला आपण पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलात, त्यावेळेला सर्वात जास्त निधी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, जे त्यावेळेला राज्याचे अर्थमंत्री होते, यांनी आपल्याला दिला. आपण जो डंका वाजवता की कळवा मुंब्रा मतदारसंघाचा येऊन विकास बघा, हा निधी 2009 ते 14 मध्ये सर्वात जास्त हा माननीय अजितदादा पवार साहेबांनी आपल्याला दिला. मागच्या वेळेला ज्या वेळेला आपल्यावर विनयभंगाची केस झाली होती आणि आपण अत्यंत खचून गेला होता, धैर्य सोडलं होतं, त्यावेळेला हेच माननीय अजितदादा पवार 3.5 तास आपल्या बंगल्यावर आपली समजूत काढण्यासाठी आले होतात. आपण राजीनामा आमदारकीचा दिला होता आणि आपलं खचलेलं मनोधैर्य उंचवण्यासाठी अजितदादा 3.5 तास आपल्या घरी येऊन बसले होते.